टूथपेस्ट लावून ॲक्ने बरा होतो का? कारण सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओज ह्या टूथपेस्ट वरती की ही टूथपेस्ट ती टूथपेस्ट हो. ॲक्नेला लावा. तर ते खरं आहे का? अजिबात खरं नाहीये, कारण की टूथपेस्ट मधले जे काही अँटीबॅक्टेरियल असे असतात पुष्कळ टूथपेस्टमध्ये, आणि त्यांना म्हणजे स्पेसिफिक रिसर्च नंतर त्यांना बॅरियर्स कुठले ब्रेक करायचे, तर जे काही माउथ म्युकस मेम्ब्रेन आपलं आहे, हम्म. तर त्याच्यावर वाढलेले बॅक्टेरिया किंवा दोन दातांच्या फटीमध्ये असलेले बॅक्टेरिया किल करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, न की हे स्किन हम्म. मधले बॅक्टेरिया. हम्म. सो त्याचा अजिबात योग्य प्रकार नाहीये की ते म्हणजे ऍक्नेसाठी ते टूथपेस्ट वापरावेत. काय ओके. होतं की फुला फुलाला गाठ पडणं असं होतं पुष्कळ वेळा. म्हणजे ते काहीतरी झालंय, मग कोणीतरी म्हणतं अरे ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया किल होणारे घटक आहेत, मग आपण इथे वापरू. काय सायंटिस्ट खूप असतात ना आपल्या मनात. सो ते ट्राय करतात, एखाद्याचं बरं होतं, पण ती काही ट्रीटमेंट नाही. बरोबर. सो इट्स नॉट ट्रीटमेंट. म्हणजे त्यांनी एखाद्याने लावलं आणि ते आणखीन ब्लॉक झालं, तर त्याचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. सो बेटर वे, डोंट डू इट. ओके. क्लीन स्वच्छ ठेवा फक्त स्किन, दॅट इज सफिशियंट. ओके. या अनुषंगाने अजून एक प्रश्न, तुम्ही आधीच्या एपिसोडमध्ये आणि ह्या एपिसोडच्या स्टार्टला पण बऱ्याच होम रेमेडीज सुचवल्या. तर खरंच होम रेमेडीज मुळेच फक्त ॲक्ने बरा होतो का डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतंच? ऍक्ने बरं होणं ही कंडिशनच नाही ना मुळात. ऍक्ने ही नॅचरल कंडिशन आहे. ती हम्म. वाढू द्यायची नाही आपल्याला हम्म. फक्त, आणि त्याची कॉम्प्लिकेशन होऊ द्यायची नाहीये. हम्म. मग होम रेमेडी कशासाठी लागतात? तर प्रोटेक्शन म्हणून लागतात हम्म. किंवा प्रिव्हेन्शन म्हणून त्या वापरायच्या असतात. हम्म. आणि काही काही पिंपल्स आले तर तेवढा डायजेस्ट करण्यापुरता आपण लेपगोळी म्हटलं तसं वापरा. किंवा काही फेस पॅक असतात की कसं असतं की ते इन्फेक्शन स्किनच्या थ्रू सगळं सर्क्युलेशन मध्ये इकडे तिकडे पसरत असतं. हम्म. तर ते पसरू नये, तिथल्या तिथे डायजेस्ट व्हावं म्हणून आपण फेस पॅक खूप प्रकारचे करतो. हम्म. तर त्याने ते ॲक्ने प्रिव्हेंट होतात. किंवा ॲक्नेचं हे पुढचं कॉम्प्लिकेशन येणं प्रिव्हेंट होतं. त्यामुळे होम रेमेडी ह्या जनरली प्रिव्हेन्शन म्हणून वापरायच्या. हम्म. आणि काही त्यातल्या गोष्टी ह्या ऍक्च्युअल कंडिशन डेव्हलप झाली तर ती बरी करण्यासाठी हेल्पफुल किंवा सपोर्टिव्ह म्हणून वापरायच्या. जेव्हा एखादं इन्फेक्शन खूप जास्त होतं ह्या पिंपल्समध्ये, हम्म. आणि ते खूप पसरतं चेहऱ्याच्या बऱ्याच भागावर, किंवा ते पेनफुल खूप असतं, तर अशा वेळेला ऑब्व्हियसली डॉक्टरांचा सल्ला घेऊन अँटीबायोटिक्स वापरणं आणि त्यातलं इन्फेक्शन पटकन ड्राय करणं हे त्यापुढे त्यावेळेपुरतं गरजेचं असतं. हम्म. आणि ते झाल्यानंतर ह्या होम रेमेडीनी तुमची स्किन स्वच्छ ठेवणं, स्किनची हेल्थ चांगली ठेवणं हे गरजेचं आहे.